लो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो वो बचपन का सागर, वो कागज की कश्ती, वो बारिश का पाणी. पण हा वेगळाच लहानपण आहे, हा वेगळाच मुलगा आहे. लहानपणी त्यांनी एन्फोसिस नावाची कंपनी काढली. इन्फोसिसचं नाव तुम्ही ऐकलं असेल. तो इनोव्हेशन मध्ये काम करतो, तो एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट मध्ये काम करतो. तो दिवसरात्र प्रयत्नशील राहतो की काही ना काही त्याला कुठं ना कुठं नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड भेटला पाहिजे. याच्यासाठी नाही की त्याची पेपरमध्ये फोटो आली पाहिजे, याच्यासाठी नाही की त्या अवॉर्डच्या पैशाने त्यांनी काहीतरी स्वतःसाठी केलं पाहिजे. तो आपलातून तो त्या अवॉर्ड मधून तो लोकांना अवॉर्ड देतो, लहान मुलांचा परत कॉम्पिटिशन करवतो. त्यांनी बाकायदा एक गॅलेक्सी बनवलेली, बरंच काही उपक्रम आहे. मी निमंत्रित करतो अनिकेत काकडे, प्लीज यावं आणि आपले एक्सपिरियन्सेस आणि आपला इन्स्पिरेशन. हॅलो, थँक्यू तन्वीर सर अँड नागपूर फर्स्ट की तुम्ही मला अपॉर्च्युनिटी दिली इथे बोलायला आणि हा अवॉर्ड तुम्ही मला देत आहे. सर्वात आधी माझ्या फाउंडेशन म्हणजे एन्फोसिसबद्दल सांगायचं झालं तर याची सुरुवात मी ॲक्च्युली मागच्या 6 वर्षापूर्वी सुरुवात केली. म्हणजे मी ज्यावेळेस 5th किंवा 6th क्लासमध्ये होतो आणि सर्वात पहिले मी ॲग्रिकल्चरल रोबोट बनवला होता शेतकऱ्यांसाठी. विदर्भात शेतकऱ्यांना जी फवारणी करतात आपल्या हाताने, त्यामुळे विषबाधा होते आणि त्यांना व्हेरियस सिरियस डिसीजेस होतात, त्यांची डेथ सुद्धा होते. तर हा पॉईंट मी लक्षात प्रॉब्लेम मी नोटीस केला आणि त्यावेळेस मी रोबोटिक्सचे वर्कशॉप्स अटेंड करत होतो कारण की मला त्यामध्ये इंटरेस्ट केला. माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की आपण जे आता रोबोटिक्स नॉलेज ॲक्वायर केलं आहे, आपल्या जो जे नॉलेज आहे ते आपण सोसायटीसाठी यूज केलं पाहिजे. आणि मी ॲग्रिकल्चर रोबोट म्हणजे त्याला मी नाव ॲग्रोयन असं नाव दिलं आहे. ॲग्रोयन हा रोबोट मी शेतकऱ्यांसाठी बनवला आणि तिथून माझी जी आहे जर्नी पूर्ण सुरू झाली. आणि त्यानंतर मी एक्झिबिशन्समध्ये पार्टिसिपेट केलं, नॅशनल स्टेट. आणि त्यावेळेस तर एकच एम राहायचा आहे जेव्हा मी एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं की आपल्याला आणि ट्रॉफी ती सर्टिफिकेट भेटलं पाहिजे. पण त्यानंतर 2-3 वर्षानंतर मला रिअलाईज झालं की त्या एक्झिबिशननी ट्रॉफी आणि अवॉर्ड तर मला भेटला, पण जेव्हा मी लोकांशी बोलायचो, जेव्हा मी डायरेक्ट शेतकऱ्यांशी कम्युनिकेट करायचो, त्यावेळेस मला माहीत पडलं की मी जे नॉलेज ॲक्वायर करून सोसायटीमध्ये अप्लाय करत आहे त्याचा लोकांना खूप फायदा होईल. आणि ती गोष्ट मला म्हणजे मी इन्स्पायर झालो त्या गोष्टीने. आणि त्या दिवशी मी डिसाईड केलं की दॅट व्हॉट एव्हर द नॉलेज आय विल ॲक्वायर इन फ्युचर अँड टिल नाव आय ॲक्वायर, आय विल युटिलाइज इट फॉर द सोसायटी अँड द पीपल दोज आर द नीड. आणि तिथून माझी जर्नी सुरू झाली आणि त्यासोबत मी वेबसाईट डेव्हलपमेंट, ॲप डेव्हलपमेंट करायचो. पण सुरुवातीला प्रॉब्लेम असा आला की माझ्या एजमुळे मला कोणतं इन्स्टिट्यूट म्हणजे एलिजिबल नव्हतं मी इन्स्टिट्यूटमध्ये, कारण की ते म्हणायचे की बा तू इंजिनिअरिंगचे कोर्सेस असतात, वेबसाईट, MSCIT वगैरे. पण माझ्या भावाने आम्ही इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन त्यांना रिक्वेस्ट केली सरांना की असं असं आहे, तर त्यांनी पण अलाउ केलं मला. आणि माझा इंटरेस्ट पाहून त्यांनी पण मला शिकवलं. मी 8th क्लासमध्ये होतो ज्यावेळेस मला बँगलोरमध्ये ॲज अ वेबसाईट डेव्हलपर म्हणून इंटर्नशिपमध्ये सिलेक्ट केलं होतं. आणि ती सगळ्यात मोठी गोष्ट होती त्यावेळेस की मी त्या ह्याच्यात होतो की मला जॉब लागला, इंटर्नशिपमध्ये सिलेक्शन झालं. पण लॅटर ऑन मला त्याची बेनिफिट हा म्हणजे रिझल्ट हा दिसला की मला मी जो प्रॉब्लेम फेस केला एखादी नवीन स्किल ॲक्वायरसाठी, तो बाकी मुलांना करायला नव्हतं लागत. कारण की त्या इन्स्टिट्यूटनी मला पहिले नाही म्हटलं होतं की तू सध्या नको शिकू, कारण की इंजिनिअरिंगचे कोर्स आहेत. त्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा लहान मुलांना शिकवत होते. आणि तिथून मला लक्षात आलं की आपण आता स्कूल स्टुडंट्स, इवन चिल्ड्रन्स दोज आर नॉट गोइंग टू स्कूल, ज्यांच्यामध्ये एज्युकेशन पोहोचू नाही शकत, त्यांच्यासाठी, शेतकऱ्यांसाठी आणि खेड्यातल्या लोकांसाठी आपण काम करायचं. आणि तिथून मी मग एन्फोसिसची सुरुवात केली 2017 मध्ये. 26 मे 2017 ही डेट आहे ज्या दिवशी मी रजिस्टर केलं माझं MSME स्टार्टअप आणि याची मी सुरुवात केली. आणि जसं मी सांगितलं की मी एक्झिबिशनमध्ये इकडे प्रेझेंटेशन करायचो, इव्हन वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये प्रेझेंट करतो. त्याच्यातून मला अवॉर्डसुद्धा अचीव केली, मी प्राईज मनीसुद्धा आली. आणि ह्या कोविडच्या ड्युरेशनमध्ये मी जास्त ॲक्टिव्ह झालो की मी एक सॅनॅटो डिव्हाइस बनवला की ज्यावेळेस
जिथे कोविड अफेक्टेड जो एरिया होता, कोरोना अफेक्टेड एरिया, तिथे ऑटोमॅटिकली सॅनिटायझेशन झालं पाहिजे, ज्यामुळे जे सॅनिटेशन वर्कर्स असतात ज्यांना कोरोनाचा धोका असतो, तिथे जाऊन ते मॅन्युअली स्प्रे करायचे, तो त्यांना धोका नाही झाला पाहिजे, त्यांना कोरोना झाला नाही पाहिजे. त्यामुळे मी एक डिव्हाइस डेव्हलप केलं. त्याची न्यूज BBC वर फीचर झाली आणि ती माझ्यासाठी खूप मोटिवेशनल गोष्ट होती. आणि त्यानंतर माझ्याजवळ प्राईज मनी सुद्धा आलं होतं, मी अचीव केलं होतं. आणि तिथून मग सगळ्यात पहिली मी आय थिंक मार्चमध्ये सगळ्यात पहिली कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली विद्यार्थ्यांसाठी, ज्याचं नाव होतं इन्स्पेस कॉन्टेस्ट, असं आम्ही नाव दिलं त्याला. आम्ही ती कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली. पूर्ण घरीच आम्ही त्याचे बॅनर्स बनवले, शाळांना कॉन्टॅक्ट केलं, सगळी ती प्रोसेस आम्ही इकडून तिकडून शिकलो आहे, ते सगळं केलं. आणि माझ्याकडे आम्हाला अपेक्षा नव्हती, पण माझा एक एम होतं की बा स्टुडंट्सची कम्युनिटी मला तयार करायची होती, की आम्ही स्टुडंट्स जे प्रयत्न असा होता की ज्या मुलांना प्लॅटफॉर्म मिळत नाही. आज मला प्लॅटफॉर्म मिळाला आहे, पण अशी काही मुलं असतात खेड्यात किंवा ज्यांना या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचायची संधी नाही मिळत, कारण की इव्हन त्यांना एज्युकेशन सुद्धा मिळत नाही. तर त्यापर्यंत आपण हे सगळे नॉलेज पोहोचवायचं. आणि पहिला कॉम्पिटिशन जेव्हा आम्ही ऑर्गनाईज केली, त्याची मी ते प्राईज मनी जे जिंकलो होतो त्याच्यातूनच मी ती कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली. आणि त्याच्यातून ऑल ओव्हर इंडियामधून आम्हाला 300 to आय थिंक 400 रजिस्ट्रेशन झाले. आणि शेवटी आम्ही कॉम्पिटिशन झाल्यानंतर, ॲक्च्युली क्विज कॉम्पिटिशन होती, त्यानंतर ते झाल्यानंतर आम्ही एक अनाउन्समेंट केली की दोज हू वॉन्ट टू जॉईन अवर टीम फ्रॉम वेवर यू आर इन एनी डिस्ट्रिक्ट, तुम्ही व्हॉलेंटिअरिंग करा, तिथे तुम्ही हे करा. जेव्हा कोणी नवीन आपण सेमिनार्स किंवा वर्कशॉप्स घेऊ, तर तिथून आम्हाला 200 रजिस्ट्रेशन झाले, म्हणजे व्हॉलेंटिअरिंगसाठी तयार झाले मुलं. आणि आज ईच अँड एव्हरी डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र अँड इवन अदर स्टेट्स ऑफ इंडिया, लाईक इन पंजाब, गुजरात, तमिळनाडू अँड फ्रॉम UP, बिहार, द स्टुडंट्स आर ॲक्टिव्हली contributing from their side in this to complete this our goal. आणि सगळ्यात मोठी गोष्ट होती की तिथून मग मी डिसाईड केलं की आता थांबायचं नाही. त्याच्यानंतर आम्ही इंटरव्ह्यू कॉम्पिटिशन ॲक्वायर केली आणि एक डिसाईड केलं होती की प्रत्येकाचं वेगवेगळी स्किल असते, त्या एक नवीन स्किलच्या हिशोबाने आपण वर्कशॉप, सेमिनार्स, कॉम्पिटिशन्स घ्यायच्या. पहिले इन्स्पेस ॲस्ट्रॉनॉमी ही फील्ड चूज केली. त्यानंतर इंटरव्ह्यू टेकिंग स्किल पण एक खूप स्किल आहे, त्याच्यावर आम्ही कॉम्पिटिशन घेतली. स्टोरी टेलिंगचा वर्कशॉप घेतला. त्यानंतर माल न्यूट्रिशन ची अवेअरनेस करायसाठी आम्ही एक वर्कशॉप आणि अवेअरनेस कॅम्प घेतला. आणि त्यानंतर हे सगळं सुरू असताना आता 2021 डिसेंबरमध्ये आम्ही लेटेस्ट आता माल न्यूट्रिशनची कॉम्पिटिशन घेतली. आणि त्यानंतर आमचा पुढचा प्लॅन जो आहे, म्हणजे प्रयत्न आहे की आम्ही सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड इनोव्हेशन असा मला एक सेंटर एस्टॅब्लिश करायचा, म्हणजे प्रयत्न आहे की आपल्या विदर्भामध्ये, आपल्या महाराष्ट्रातले जे मुलं आहेत त्यांच्या, कारण की मॅक्सिमम स्टुडंट्स मार्क्स आणि अकॅडमिक्सवर जास्त फोकस करतात, स्किल्सवर त्यांचं जास्त लक्ष नाही राहत. तर पण मी जेव्हा इन्स्पेस कॉन्टेस्ट जसं मी तुम्हाला सांगितलं किंवा घेतली, त्यावेळेस भरपूर मुलं होते की ज्यांना स्पेस किंवा ॲस्ट्रॉनॉमी या फील्डमध्ये इंटरेस्ट होता, पण त्यांना तो प्लॅटफॉर्म नव्हता. आणि या ड्युरेशनमध्ये मी माझ्या भावाने मी सोबत एक ॲस्ट्रॉनॉमी लॅब डेव्हलप केली माझ्या घरी. आम्ही टेलिस्कोप वगैरे सेटअप वगैरे केला याच्यातून आणि चंद्र वगैरे पाहायचो. आणि तिथून आम्ही डिसाईड केलं की बा त्या मुलांना पण हे अपॉर्च्युनिटी भेटली पाहिजे की ज्यांना पुढे जाऊन स्पेस सायंटिस्ट होऊन कॉन्ट्रीब्यूट करायचं सोसायटीसाठी. तर त्यासाठी मी एक सेंटर ऑफ ॲस्ट्रॉनॉमी आणि इनोव्हेशन असा एक माझी कल्पना आहे की आपण डेव्हलप करावी. आणि आय वुड रिक्वेस्ट टू एव्हरीवन टू प्लीज कॉन्ट्रीब्यूट फ्रॉम युअर साईड सो दॅट अवर गोल शुड अकम्प्लिश. आणि अजून सरांची प्रत्येकाची मी ज्या सकाळी लेक्चर्स ऐकले, स्पीच ऐकले आणि त्यांच्या स्टोरीज ऐकल्या, तर मोटिवेट झालो मी की बा आपण जे करतायत बरोबर करतायत. एवढे सगळे मोठे लोक करतात ते पाहून मला चांगलं वाटलं की आपण पण सोसायटीसाठी करणं काही चुकीची गोष्ट नाही. कारण की मला म्हणतात की अरे मित्र मारतात की तू काय हे करून राहिला, आता अभ्यास करा, IIT ची प्रिपरेशन करा, JEE काय केला, IIT जा, 15-20 लाखाचा जॉबही भेटतो. पण मी अभ्यास करतो असं काही नाही, पण
अलॉंग विथ दॅट माझा एकच एम मी ठरवलं होतं की बा आपण जे काही नॉलेज घेतो इवन दॅट फिजिक्स नसो, पुस्तकातलं फिजिक्स किंवा केमिस्ट्रीच नसो, मॅथ्स नसो, पण मी जे वेबसाईट डेव्हलपमेंट ॲप डेव्हलपमेंट शिकलो आहे, माझ्याजवळ जी काही स्किल आहे ती मुलांपर्यंत पण पोहोचली पाहिजे, ती सोसायटीपर्यंत पण पोहोचली पाहिजे. आणि हा एम ठेवून मी आमचं आता आम्ही काम करत आहे. आणि थँक्यू. थैंक यू सो मच. परत ते मला आठवलं की हम भी अगर बच्चे होते, नाम हमारा होता बबलू डब्लू, खाने को मिलते लड्डू और दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू. बट तुमच्यासारखे बच्चे जर झालो असतं तर आणखी काही सुधारणा झाली असती. सरकशी का परचा